नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोडी शिक्षणाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना तुमचं खूप खूप स्वागत करते। आज आपण बुद्धिमत्ता या विषयामधील स्पर्धा परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे आकृत्या मोजणे। कुठलीही परीक्षा असू दे, बुद्धिमत्ता या घटकामध्ये अगदी TSC स्कॉलरशिप, MPSC या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये आकृत्यांवरील प्रश्न असतातच आणि ते प्रश्न कमी कालावधी अगदी सोप्या ट्रिक्सच्या सहाय्याने कशा पद्धतीने सोडवायचं हे आपण या घटकाच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। सर्व कन्सेप्ट याच्यावरील तुम्हाला क्लिअर केल्या जाणार आहेत। म्हणजे एखादा त्रिकोण दिला असेल तर त्या त्रिकोणामध्ये एकूण किती त्रिकोण आहेत किंवा दिलेल्या चौकोनामध्ये एकूण किती त्रिकोण आहेत, दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत किंवा एखादा चौकोन दिला असेल किंवा चौरस दिला असेल तर त्याच्यामध्ये एकूण चौकोन किती आहेत, एकूण चौरस किती आहेत, हे अगदी कमी कालावधीमध्ये सूत्राच्या ट्रिकच्या सहाय्याने आपण पटकन सांगणार आहोत। तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। याच्यातला पहिला पॉईंट आहे त्रिकोण मोजणे। त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो काउंटिंग ट्रायंगल्स। या त्रिकोण दिलेले आहेत आणि त्याच्यामधील एकूण त्रिकोण किती आहेत, दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत। तर पहिली स्टेप काय करायची, जेवढे त्रिकोण आहेत, जेवढे भाग आहेत त्याला आपण क्रमांक देऊया। या त्रिकोणामध्ये दोन भाग केलेले आहेत, 1 आणि 2। आता जेवढे भाग केले त्याला क्रमांक दिल्यानंतर त्याची काय करायची, बेरीज करायची। या ठिकाणी बघा 1 + 2 बरोबर किती झाले, 3। जेवढे 1 आणि 2 मी काय केले, क्रमांक दिले आणि त्यांची काय करायची, बेरीज करायची। सेम त्याच पद्धतीने या आकृतीमध्ये आता त्रिकोणाचे किती भाग झालेले आहेत, 1 2 3 3 भाग झालेले आहेत। जेवढे भाग झालेले आहेत तेवढ्या क्रमांकाची काय करायची, बेरीज करायची। 1 + 2 + 3 किती झाली बेरीज, 3 + 2 5, 5 आणि 1 6। म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत, 6। सेम याच पद्धतीनं या आकृतीमध्ये जेवढे भाग केलेले आहेत तेवढ्या भागांना आपण काय करूया, क्रमांक देऊया। 1 2 3 4 आणि दिलेल्या क्रमांकाची काय करूया, आपण बेरीज करूया। 1 + 2 + 3 + 4 आणि त्याची टोटल करूया। 4 + 3 7, 7 8 9 आणि 10 किती झाले। या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे, 10। अगदी सोपी पद्धत आहे। जेवढे भाग केले त्या भागांना काय करायचं, क्रमांक द्यायचे आणि नंतर क्रमांक दिल्यानंतर त्या एकूण संख्येची काय करायची, बेरीज करायची। आपल्याला पटकन त्रिकोण अगदी कमी वेळामध्ये मिळतात। याच्यामध्ये अजून 2 प्रकार आहेत त्रिकोण काढणे। याच्यामध्ये अजून 2 प्रकार आहेत, ते म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती। अशा जेव्हा आकृत्या येतात तेव्हा आपण काय करायचं, दिलेल्या आकृत्यांचा नंबर द्यायचा आपण 1 2 3 4 5 6। एकूण जेवढे नंबर असतील प्लस जेवढे आपल्याला मोठे 2 त्रिकोण दिसतात, हा एक त्रिकोण दिसतोय आणि हा एक 2 त्रिकोण दिसतोय, म्हणजे अधिक 2 एकूण त्रिकोण किती असतील मग 8। कारण सगळे आपले जेवढे त्रिकोण आहेत ते आपण मोजून झालेले आहेत आणि ह्या मोठ्या 2 आकृत्या म्हणजेच एकूण त्रिकोण किती झाले, 8। त्यानंतर हा एक असतो सेम त्रिकोणावरचे जेव्हा आपण त्रिकोण मोजतो संख्या आकृतीवरील, तर त्याच पद्धतीने हे त्रिकोण मोजायचे आहेत। बघा या ठिकाणी क्रमांक देते 1 2 3 1 2 3। आता त्रिकोण मोजत असताना आपण काय करतो, जेवढे क्रमांक आहेत तेवढी बेरीज करतो। 3 + 2 + 5, 5 आणि 1 6 आहे। यांची बेरीज किती झाली, 6। 3 + 2 + 5, 5 आणि 1 6, यांची बेरीज किती झाली, 6। आणि या दोघांची काय करायची परत बेरीज, 6 + 6 किती झाले, 12। म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती असतील, 12। काय केलं, प्रत्येक त्रिकोणाचे भाग केले, तेवढे भाग मोजले, त्यांची बेरीज केली आणि त्या दोन्हींची काय केली, आपण परत बेरीज केली। यानंतर त्रिकोण मोजणे यामध्येच हा एक प्रकार येतो बघा। दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत विचारतात। या आकृतीमध्ये जेवढे भाग केलेले आहेत तेवढे मी क्रमांक दिलेले आहेत, 1 2 3 4 5। जेवढे भाग केलेले ते भाग आपण इथे लिहायचे आणि दिलेल्या आता या चौकोनामध्ये एकूण कर्ण, दिलेल्या आयतामध्ये किंवा चौकोनामध्ये एकूण कर्ण किती आहेत बघायचं। हा एक कर्ण आहे आणि हा एक कर्ण आहे, म्हणजे किती कर्ण आहेत, 2। एकूण भाग जेवढे आहेत ते आणि एकूण कर्ण जेवढे कर्ण असतील त्याला काय करायचं, गुणिले। आता इथं 2 कर्ण आहेत म्हणून मी काय करणार, गुणिले 2। भाग केले, एकूण 6 भाग झाले आणि एकूण कर्ण किती आहे, 2। म्हणजे 6 6 6 × 2 किती झाले, 12। म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती असणार आहेत, 12। हे आपण पटकन ट्रिक्सने काढू शकतो, मोजूनही काढू शकतो, परंतु त्याला भरपूर वेळ जाणार आहे आणि त्याच्यामुळे आपण पटकन ट्रिक्सने अगदी कमी कालावधीमध्ये काढू शकतो। हे 6 आणि जेवढे कर्ण असतील
त्याचा काय करायचा, गुणाकार करायचा. सेम तोच पॅटर्न या गणितामध्ये आहे. जेवढे आता इथे सुद्धा आपल्याला त्रिकोण मोजा असं सांगितलं तर आपण काय करायचं, क्रमांक द्यायचे 1 2 3 4. आता इथे 4 भाग झालेले आहेत आणि एकूण कर्ण किती आहेत, 2. म्हणजे एकूण भाग गुणिले कर्ण म्हणजे किती कर्ण आहेत, मग 4 गुणिले 2 किती झाले, मग 4 दुनी 8. म्हणजे या या दिलेल्या आकृतीमध्ये 8 त्रिकोण असतील आणि या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहे, 12 त्रिकोण आहेत. त्यातला दुसरा प्रकार आहे चौरस किंवा चौकोन मोजणे. या आकृतीमध्ये आपल्याला दिलेल्या आकृतीतील चौरस किंवा चौकोन मोजणे. आता एक आकृती आपण काढूया बघा. आणि या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण पहिल्यांदा आपण चौकोन बघूया, चौकोन काढूया. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती आहेत. काय करायचं, जेवढे क्रमांक द्यायचे आपण 1 2 3 जेवढे भाग आहेत तेवढे काय करायचे, क्रमांक द्यायचे. आडवे क्रमांक आपण देऊया 1 2 3. त्याच पद्धतीने आपण काय करूया, उभे क्रमांक देऊया 1 2 3. आता या दिलेल्या क्रमांकाची बेरीज करायची, जेवढे भाग केले तेवढे. 1 + 2 + 3 किती होतात, 6. याची बेरीज 6 येते आणि याची सुद्धा बेरीज किती येते, 6. आणि काय करायचं, या दोन्हींचा काय करायचा, गुणाकार करायचा. 6 गुणिले 6, 6 गुणिले 6 किती झाले, 36. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती असणार आहेत, मग 36 असणार आहेत. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती असणार आहेत, 36 असणार आहेत. त्यानंतर हेच गणित, हे दिलेल्या आकृतीमध्ये चौरस जर आपल्याला काढा विचारलं तर कशा पद्धतीने काढायचं ते बघूया. काय करायचं, या ठिकाणी आपल्याला चौरस काढा असं विचारलं तर काय करायचं, दिलेले आपण क्रमांक दिलेले आहेत 1 2 3 1 2 3. जेवढे भाग केले त्यातील जो लास्टचा क्रमांक आहे ते एकमेकांना जोडायचे बघा, यांचा गुणाकार करायचा बघा. या 3 गुणिले 3 आपल्याला इथं काय करायचं आहे, चौरस काढायचा आहे. दिलेल्या आकृतीतील चौरस काढत असताना जेवढे भाग केलेले आहेत त्यातील जो लास्ट क्रमांक येईल आडव्या भागातील आणि उभ्या भागातील ते भाग एकमेकांना जोडायचे आणि त्यांचा काय करायचा, गुणाकार. 3 गुणिले 3 अधिक नंतर 2 गुणिले 2 अधिक किती राहतात, 1. म्हणजे बघा 3 त्रिक 9 अधिक 2 2 2 4 अधिक 1 म्हणजे एकूण चौरस किती झाले, 9 अधिक 4 13 आणि 14. एकूण चौरस किती झाले, 14. अशा पद्धतीनं चौरस आणि चौकोन एकाच आकृतीमध्ये चौरस आणि चौकोन विचारले तर आपण अगोदर चौकोन काढले होते, अशा पद्धतीने चौरस काढलेले आहेत. त्या आकृतीमध्ये आपण चौरस काढूया बघा. आकृतीला आपण क्रमांक देऊया 1 2 3 4 5 आणि आडवे सुद्धा क्रमांक देऊया 1 2 3. क्रमांक दिलेले आहेत. जो आडव्या नंबर दिलेले आहेत तो त्यातील लास्ट क्रमांक आणि उभ्यातील लास्ट क्रमांक यांचा काय करायचा, गुणाकार करायचा आहे. म्हणजे या दोन्हीचा गुणाकार करावा लागेल, या दोन्हीचा गुणाकार करावा लागेल. मग चौरस काढत असताना बघा काय करावं लागेल, 3 गुणिले 5 याचा आणि याचा गुणाकार अधिक 2 गुणिले 4 अधिक यातील राहिलेले हे सगळं भाग न घेता जो लास्टचा एक भाग उरतोय तो घ्यायचा 3. 5 त्रिक 15 अधिक 4 दुनी 8 अधिक 3. एकूण किती बेरीज होते बघा, 5 त्रिक 15 4 दुनी 8 अधिक 3. 15 अधिक 8 आणि 3 11. किती झाली बेरीज, बरोबर 5 आणि 1 6 आणि 2. एकूण किती झाले, चौरस 26. एकूण चौरस किती झाले याच्यामध्ये, 26 असतील. कोण असतील किंवा चौरस क्यूब असतील, हे सर्व कशा पद्धतीने मोजायचं या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. तर व्हिडिओ आवडला तर सर्वांना शेअर करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.